यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळ अष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे दाखवणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची 7 अपत्ये मारून टाकली। त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या पोटी 8व्या पुत्राने जन्म घेतला। आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळासावळा पण त्याचं मनोहारी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दनकाळ ठरला। 26 ऑगस्ट 2024 श्रावणाचा 4था सोमवार। या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळ अष्टमी। सोमवारच्या पहाटे 3:39 अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 27 ऑगस्ट 2024ला मध्यरात्री 2:19 अष्टमी तिथी असणार आहे। आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12:01 सुरू करायची असून आपण ती साधारणतः 12:45 पूर्ण करू शकतो। म्हणजेच काय, जन्माष्टमीचा शुभमुहूर्त यंदा 44 मिनिटांचा असणार आहे। साधारणतः पाऊण तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून मध्यरात्री बरोबर 12 वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू। यासाठी आपल्याला अंघोळ वगैरे करण्याची गरज नाही, पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं। आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडायचं नाही, पण नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही श्रीकृष्णांचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल। तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं, एकतर पंचामृत किंवा मग दूध दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात। तसं श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे। चंदनाचा सुवास त्यांना हवाहवासा वाटतो। त्यामुळे तुम्ही काय करायचं, सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं। तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकतात, पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला। त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला, नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा, ती बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला। स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका। किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता, पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा। तर बघा, आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत, चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे। तुम्ही सुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावं लागेल, पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरलेले असतील तर हे स्नानाचं तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता, तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुलाबाळांना सुद्धा देऊ शकतात। जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्री ते एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता। रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही, त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते तीर्थाचं पाणी ओतून द्यायचं आहे। ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा। यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेश पूजन नक्की करून घ्यावं। तुम्हाला माहिती आहे, रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला ज्याला मान असा तो गणपती, त्यामुळे गणेश पूजन हे आलंच। सर्वात प्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावावा, त्यानंतर फूल वाहावं, दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता, धूपदीपांनी ओवाळू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी। आता बाळकृष्णांचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा केला जातो ते पहा। त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते।
काकडी शक्यतो देठासह असावी, पण नसल्यास जी उपलब्ध होईल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकतात। ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची, सोबतच एखादं 1 रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने 1 रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग काढून टाकायचा। लक्षात ठेवा, चाकू किंवा सुरी यासाठी वापरायचं नाही। 1 रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं। दुसरी पद्धत अशी आहे, काकडीच घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो 1 रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कोरून टाकला जातो। त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो, त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते, ती वरून झाकून ठेवली जाते। त्यानंतर घंटानाद करत, त्याचबरोबर धूपदीपांनी ओवाळत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे कृष्णा गोपाळ कृष्णा असा जय जयकार करत करत बाळकृष्णांचा जन्म करून घेतला जातो। पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे। नाळभेदन केलं की जो देठाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा, नंतर कुणाच्याही नजरेस तो पडून द्यायचा नाही। तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवरचं कापड काढायचं, जोराने आपल्या देवघरातली घंटी वाजवायची, बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल। त्यानंतर राधे कृष्णा गोपाळ कृष्णा असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे। जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजे काकडीचा देठ होता, तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये, मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यावा। आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचण येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळीसुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल। तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या, पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपात खाऊ शकतात। छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं, त्यांचा जन्म करून झाला, आता आपण त्यांची थोडीफार तयारी करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पोशाख घालायचा असतो। जसजशी जन्माष्टमी जवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानांमध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल। पण तुम्ही अगदी गावात राहत असाल, तुमच्या आसपास कुठे असं साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णांची पूजा नक्की करा, जेणेकरून काय होईल, तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये मधुरता येईल, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळगोपाळांना सुद्धा आनंद मिळेल। आता इथे मी बाळकृष्णांना पोशाख घालून घेतला। शक्यतो पिवळ्या रंगाचा पोशाख असावा, कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील, श्रीहरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे। यानंतर चंदनाचा गंध लावला। तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता, बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाही। यानंतर एखादं सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं। त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली, त्याला छानपैकी म्हणजे त्याचे केस विंचरले, त्याला ड्रेस घातला तर कसं आपण दृष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची तीट लावतो किंवा काजळाची तीट लावतो, तसं इथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची तीट नक्की लावायची आहे। छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणेच अतिशय गोंडस दिसतात। त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचं साहित्य घेतात तर पोशाख घेतला की त्याच्याबरोबर गळ्यातला हार असेल, डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात, त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे काही अलंकार असतात जसं की बासरी असतील, त्याचबरोबर कानातले असतील आणि अजून एक काहीतरी, जशी आपली लाकडी काठी असते ना तिला पुढून असा गोलाकार आकार असतो त्या पद्धतीचं सुद्धा काहीतरी मिळतं, पण त्याला नक्की काय म्हणतात हे मलाही माहिती नाही, पण या साहित्यामध्ये मला ते मिळालेलं आहे। पूजा करताना तुम्हाला ते दिसेलच। यानंतर बाळकृष्णांना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरून मी हात फिरवला आणि बोटंसुद्धा मोडली। तुम्ही सुद्धा ही गोष्ट नक्की करू शकतात, कारण या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर असं वाटतं आपली पूजा खरोखर आहे किंवा पूजेमध्ये जिवंतपणा आहे। जसं आपण आपल्या बाळासाठी करतो त्याच पद्धतीने या छोट्याशा बाळकृष्णांसाठी आपण यशोदा किंवा देवकी बनून या गोष्टी करू शकतोच। नंतर काय करायचं, पूजा मांडणीसाठी एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं, नसल्यास ज्या रंगाचं असेल, लाल असेल किंवा भगव्या रंगाचं असेल ते ठेवलं तरी पण काही हरकत नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग, भगवा रंग, पिवळा रंग यांना अतिशय महत्त्व आहे।
आसन टाकून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतला शंख ठेवावा लागतो, त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते। आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा, कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गाय वासरांची किती आवड होती हे तुम्हाला कथांद्वारे माहिती असेलच। तर मग आपण शंख ठेवला, घंटा ठेवली, गाय वासराची मूर्ती ठेवली, थोडीफार फुलांची आरास करून घेतली। तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पानाफुलांनी करून घेऊ शकतात। तुम्हाला एक वाक्य माहिती असेल, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की। त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलं बाळं असतील त्यांच्याकडे समजा हत्ती, घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात। पण नसल्यास काही हरकत नाही, तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल, बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक किंवा गजलक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो, त्यातला हत्ती तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवली, त्यांना धूपदीपांनी ओवाळून घेतलं, फुलं अर्पण केली, तुळशीपत्र अर्पण केलं आणि आपण म्हणायचं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं असतं, तर तुम्हाला जन्माष्टमीचे 2 प्रभावी मंत्र मी सांगते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। किंवा अजून एक मंत्र जो तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेलच, ओम नमो भगवते वासुदेवाय। या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता। आता आपण बाळकृष्णांची पूजा केली पण त्यांना नैवेद्य दाखवला नाही, तर तुम्हाला बाळकृष्णांचे आवडते पदार्थ नक्की माहिती असतील। लोणी, त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो, तर तुमच्या घरातली जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात। फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता असल्यामुळे। बाकी या नैवेद्यामध्ये इथे मी पंजिरी बनवलेली आहे। तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश्रमातली गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा हे सुदामा श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले एका पुरचुंडीमध्ये बांधून, पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते। त्यामुळे इथे मी एकदम साध्या पद्धतीने दही, मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवून घेतले। त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल, लाह्या, सुकामेवा यासारखा नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो। तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते। जसं आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे, त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं। उगाचच बडेजाव न करता माझ्या मते साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं। तसं म्हटलं जातं श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये 56 भोग ठेवले जातात, म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ ठेवले जातात, पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही। त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे। काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात, त्यापैकी 5 फळं म्हणजे एकाच प्रकारची 5 फळं किंवा 5 प्रकारची 5 फळं किंवा जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील एखादं जरी असलं तरी पण तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता। यानंतर मधोमध जी रिकामी जागा होती तिथे मी पाण्याचा तांब्या आणि नंतर पाळणासुद्धा ठेवला। पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची थोडीशी आरास केली, जिथे आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून घेतलं आणि या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यावर बाळकृष्णाची मूर्ती हळुवारपणे स्थापन केली। आता हा जो पाळणा आहे तो घेतला तेव्हा चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे। तुम्ही एकदम साधा सिंपल पाळणा घेतलेला असेल तर त्यालासुद्धा फुलांनी, पानांनी, तुळशीच्या पानांनी सजवू शकता, किंवा ज्यांना अगदीच पाळणा घ्यायचा नसेल तर त्यांनी घरच्या घरी बाळकृष्णाचा पाळणा कसा तयार करावा हे सुद्धा मी तुम्हाला 2023च्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तुम्ही यानंतर तो व्हिडिओसुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल। बाळकृष्णांची मूर्ती अगदी हळुवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची, ती पडता कामा नये। त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधली होती तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची
उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी, त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो. तसं इंटरनेटवर, सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील. त्यातल्या प्रत्येक पाळण्यातल्या काव्यपंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकतात. आता इथे जन्माष्टमीच्या निमित्ताने मी सुद्धा तुम्हाला बाळकृष्णाच्या पाळण्यातल्या 2 ओळी म्हणून दाखवते. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो जो. तर अशा आशयाचा हा श्रीकृष्णांच्या जन्माचा पाळणा असतो. त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूपदीपांनी ओवाळून घ्यावं, घंटीचा नाद करावा, जेणेकरून तुमच्याकडे काहीतरी जन्मोत्सव सुरू आहे, श्रीकृष्णांच्या जन्माचा काही का होईना सोहळा तुम्ही तुमच्या पद्धतीने करत आहात असं बाकीच्यांना सुद्धा समजलं पाहिजे. आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा. सगळ्यात शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावी. तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल, जसं की गीतेतला एखादा अध्याय वगैरे, तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात, काही हरकत नाही. आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं. एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची. बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचाच 8वा अवतार आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रेम कसं करावं, खरी मैत्री काय असते, सहानुभूती कशाला म्हणतात, नीतिमत्ता, धर्माचरण यासारखी मूल्य, राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात. समजा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे, पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरी पण बेहत्तर, पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री 12 वाजता अवश्य करावी, दिलेल्या वेळेत पूर्ण करावी. यंदाच्या जन्माष्टमीला आपल्याला सुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारच्या दिवसभरामध्ये तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतरच नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकतात. त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्हाला करता येईल. पण मग बरेच जण असा विचार करतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार, त्यापेक्षा हा उपवास तसाच कंटिन्यू करतात. सकाळी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकतात. समजा तुमचा श्रावणाचा 4था सोमवारसुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही, तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकतात. पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपवास आहेत, तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून उपवास सोडता येणार नाही. मग बघा 12 वाजता सोडायचा की दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा वगैरे करून. ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हासुद्धा काढू शकतात. पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं, विधिवत पूजा करायची. पूजेमधली सुकलेली पानं फुलं काढून टाकायची, ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची. पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकतात. तुमच्या घरातल्या मंडळींनी खाल्ला तरी पण चालेल, जर तुम्हाला बाहेर कुठे जाणं शक्य नसेल तर अशा पद्धतीने आपली ही जन्माष्टमीची पूजा पूर्ण होते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि जन्माष्टमीच्या भरभरून शुभेच्छासुद्धा.